टाळ मृदंगाच्या गजरात मानाच्या 5 प्रमुख पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर निवृत्ती सोपानदेव, एकनाथ आणि संत मुक्ताबाई या 5ही भावंडांच्या पालख्यांचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालेले असून त्यापैकी मुक्ताईनगर येथून प्रस्थान झालेली संत मुक्ताबाई पालखीचं बीड शहरामध्ये आगमन झाले असता जैन पत्रा उद्योग, जैन कलर रूफ इंडस्ट्रीज, जिरेवाडी येथे विजयराजजी बंब परिवाराच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले। जाणून घेऊया याचा विशेष आढावा आमचे प्रतिनिधी विश्वजित माने यांच्याकडून। तसं तर वारी बघितली तर आमच्या बरेचसे वाऱ्या झाल्या, पण त्या बसने झाल्या। आता पायी वारी फर्स्ट टाइम आम्ही जातोय, खूप आनंद वारीमध्ये बघायला मिळतोय। पहिलंच वर्ष आहे? नाही, 6 वर्ष झाले। 6 वर्षापासून? किती वर्षाचा आहे? मी आता 17 वर्षाचा। 17 आणि 6 वर्षापासून करतोय। मुक्ताईंच्या वारीला यावं असं का वाटतं तुला? पुण्य घडीन असं म्हणून वाटते। माझी पेरणी थोडीशी रायल्टी पेरायची, शेत पेरला ना अजून परत दिंडीमध्ये। मला एक सांगा, किती वर्षांपासून वारी करताय? पहिलीच वेळ आहे काय? तसं तर वारी बघितली तर आमच्या बरेचसे वाऱ्या झाल्या, पण त्या बसने झाल्या। आता पायी वारी फर्स्ट टाइम आम्ही जातोय, खूप आनंद वारीमध्ये बघायला मिळतोय। भेटी लागे जीवा लागले असे असं पाहे रात्रंदिवस वाटत तुझी भगवंताची आम्हीच नाही वाट बघते, तर सर्व वारकरी जे काही आहे ना तर ते खूप आतुरतेने माझ्या भगवंताची वाट बघताय की कधी भगवंताचं एकदा दर्शन घेणे, कधी पांडुरंग परमात्मा आम्हाला भेटेल। सर्व वारकरी आम्ही या ठिकाणी जातोय आणि सेवा करायची जर का म्हटली ना तर सेवा हाची धर्म। सेवा करायचं म्हटलं तर वारकऱ्यांची खूप लोक सेवा करते। तुम्ही बघू शकता, आताच आम्ही फराळाचं केलं। सेवा खूप लोक या ठिकाणी करते, दान धर्म करता आणि केलंच पाहिजे। वारीमध्ये जातोय, बरेचसे लोक लाईव्ह कार्यक्रम बघतात, त्यांना वारीचा आनंद ते लाईव्ह बघतात, परंतु खरा आनंद आहे ना तो वारीमध्ये चालताना मिळतो, तो आनंद घरी बसून मिळणार नाही। एवढंच सांग। बरं, मग मला एक सांगा, आता तुमचं वय काय? तसं वय तर बघायला गेलं तर लोकांची क्षमता आहे की आता ह्या मुली एवढ्या माझ्या आम्ही सर्व कीर्तनकार मुली असतील ठीक आहे, तरी लोकांचा हा भेदभाव आहे की मुली काय करू शकतील। नाही, माझं तसं म्हणणं नाही आहे बिलकुल। आम्हाला माहिती। माझं म्हणणं असं आहे की हे इतक्या यंग एज मध्ये तुम्ही करताय, ठीक आहे, तर लेडीजचं प्रमाण यावर्षी वाढलेलं दिसलंय, पण यंग लोकांचं प्रमाण कुठे ना कुठे थोडंसं कमी आहे। तर त्यांना काय तुम्ही काय सांगाल की करायला पाहिजे तर काय करायला पाहिजे वारी? कारण की वारीचं जर का सांगायचं झालं तर आता ज्यांना आवड आहे त्या क्षेत्रामध्ये वळतात। आणि राहिला यंगचा प्रश्न तुम्ही विचारला ते बरोबर आहे, कारण की आज तरुण पिढींचा जर का विचार केला तर कॉलेजेस असतात, त्यांना प्रॉब्लेम असतो, ते सोडू नाही शकत। तरी आमचं जास्त म्हणणं हेच आहे की तुम्ही कॉलेज करा, असं म्हणणं नाही की तुम्ही शाळा वगैरे सोडू नका, परंतु ते करून आपण एक क्षेत्रामध्ये सुद्धा येऊ शकतो। एक महिना शाळेचा घ्या। आता बरेचसे लोक येताना भेटतात की ताई तुम्ही शाळेमध्ये नाही जात का? जातो बाबा, शाळेमध्ये जातो, तरी सुद्धा 1 महिना गेला तर काही हरकत नाही शाळेमध्ये। काय होणार, 1 महिना जरी आम्ही अभ्यासक्रम कव्हर होतो का पूर्ण? होऊ शकतो। आपले जिद्द असलेला तर होऊ शकतो, आपल्यावरती असतं, जिद्द असतं तर होऊ शकतो। बरं, आता बरेच फिमेल इथले आहेत, लेडीज आहेत, ते सांसारिक आहेत, पण आता संसारामध्ये इतकं काम वगैरे असताना, सगळा तो व्याप असताना दिंडी करणं सोपं जातं का? अडचणी येतात का नाही? काही जर येत असतील तर ते कसं कव्हर करायचं? अडचणी तर भरपूर येतात। आम्ही संसारातले नसून आम्ही संसारामध्ये आहे, पण आता नाहीये। संसारी असावे, तुमच्याबद्दल नाही म्हणलं, बाकीच्या लेडीज बद्दल। संसारी असावे, असोणी नसावे, भजन करावे वेळेवेळा। संसारात राहून संत तुकाराम महाराज म्हणते की संसार करा, संसारात राहून परमार्थ करता येतो। तरी ज्यांना जे वाटतं ना की नाही माझ्यामध्ये जिद्द आहे, मी चालू शकते, तर महिलांचा विचार केला तर संसारामध्ये गुंतून त्यांना मुलं बाळ सांभाळून हे सगळं करावं लागतं, तरी सुद्धा किती का होणार सासू सासऱ्यांचा त्रास असला, काम करताना ते संसार सोडून या ठिकाणी आले आहे। बरं, एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो। एक महिला म्हणून गेल्या काही वर्षांपासून दिंडीमध्ये महिलांचं प्रमाण वाढतंय, ते बघून कसं वाटतं? आता कुठल्याही क्षेत्रामध्ये महिला मंडळ पुढे आहे, आणि खास करून हे पहिलंच वर्ष असं आहे की यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे। आणि हे तर आई साहेबांमुक्ताईची वारी, आणि खरंच, आणि त्या पण एक स्त्री होते आणि आपण सुद्धा एक स्त्री आहे ना। स्त्री आता खूप एक मिनिट, आता लोकांचं काय, लोकांच्या क्षमता आहे की महिला, एक मिनिट बघा, आपण काय म्हणतो आता आई साहेबांची पालखी सोहळा आहे, आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये पुरुष मंडळी असतात, पण त्याहून जास्त असल्या पाहिजे महिला मंडळी। आणि हे आम्हाला आढळून आलं की ह्या वर्षी आई साहेबांच्या पालखी सोहळ्यामध्ये सर्व महिला मंडळ जाते, खूप आनंदाचं वातावरण आहे। छान वाटतंय। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा लोकांच्या तर्फे। आई गेली बाबा गेले, आधार देईना कोणी, ज्ञानेश्वराच्या समाधी मधोनी, डोळ्यामध्ये पाणी हो पाणी। मी दिंडी नोंदवली, 2 राता मुक्काम करला,
तसर खेळली मुक्काम, मुक्ताबाईवर मुक्काम आणि लागी या धरणगावमध्ये जेवण केलं. माझी पेरणी थोडीशी रायल्टी पेऱ्याची शेत पेरलं ना अजून परत दिंडीमध्ये आले. कसं वाटतंय? मला छंदला हा दिंडीमध्ये असं वाटतं मग घरी चितण्या लागत लढ यायला पाहिजे लढ. आता हे गॅप आता हे 5 वर्षापासून चालू आहे. गॅप बंद पडला होता म्हणून, पण सुरूच आहे वारी. पडला नाही लगेच चेक झाला. गॅप 28 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे. 10 वर्ष झाली वारी चालू 10 वर्षापासून वेगवेगळी वारी करताय. हो वेगळं वेगळं कसं वाटतंय? कसं वाटतंय? शांत वाटतंय वातावरण. शांत वाटतं. मनात शांती मिळते का? हो मला शांती. मुक्ताईंच्या वारीला येण्याचं कारण काय? आपली इच्छाच होती, भगवंताला इच्छा होती आपली, त्या पद्धतीने आपण आलो ना तिच्या वारीला. अच्छा. आणि असं थकवा वगैरे नाही जाणवत ह्या वयात? काय नाही अजून पांडुरंगानं अजून वाऱ्या करायची इच्छाच आहे. आणखी करायचं? बर बर बर. कुठून करतोय वारी? पहिलंच वर्ष आहे? नाही 6 वर्ष झाले. 6 वर्षापासून. किती वर्षाचं आहे? मी आता 17 वर्षाचा. 17 आणि 6 वर्षापासून करतोय. मुक्ताईंच्या वारीला यावं असं का वाटतंय तुला? पुण्य घडीन असं म्हणून वाटते. बरं, 6 वर्षाचा अनुभव आत्ताच्या अनुभवात काय फरक आहे का? लय मजा असते दिंडीमध्ये. अनुभव घ्यायला या तुम्ही बी. बर बर. आणि मला एक सांग की इतक्या वेळापासून करतोयस, काय फरक जाणवतोय स्वतः? स्वतःत म्हणजे माझा ऍक्सिडेंट झालता तर मी गेलो नाही. पाय मोडला होता, हात मोडला होता, पण मी गेलो नाही पुण्यामुळे. अच्छा. आता छान वाटतंय. छान वाटते. आणि आता तुझ्यासारखे तरुण मुलं पण वारी करतायत, काय तू सांगशील तरुण मुलांना काय करायला पाहिजे? चला वारी करायला पाहिजे, पुण्य घडते. चला. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. बीडमध्ये पालखीचं आगमन झालंय, काय भावना आहेत? पहिल्यापासून बीड जिल्ह्याला पालखीचं एक असं वरदान आहे की पालखी येताना तरी चांगला पाऊस होतो, शेतकऱ्यांना सुख होईन असा, किंवा जाताना तरी पाऊस होतो. तर शेतकरी राजांसाठी जी पालखी जाती, गरीब शेतकऱ्यांचं कल्याणासाठी इतक्या 400 किलोमीटर पायी जाती, तर त्यांना फुल ना फुलाची पाकळी कुठंतरी सेवा म्हणून संतोष पिंटूभाऊ पिंगळे मित्रमंडळातर्फे आज फलहार पाण्याची सर्व सोय करण्यात आलेली आहे. थोडीशी तरी बी सर्व शेतकरी राजा सुखवण ह्या एकादशीला तरी अशी मी विठ्ठल रुक्माई चरणी प्रार्थना करतो आणि लोकाशा टीव्हीचे आभार व्यक्त करतो की एवढं चांगलं उपक्रम तुम्ही पूर्ण दिंडी कवर करीत आहेत. आणखी एक प्रश्न आहे महत्त्वाचा की बीड जिल्ह्याला काय इतिहास लाभलेला आहे. दिंडी अनेक वर्षापासून जाते, त्या इतिहासाबद्दल काय सांगाल? दिंडीच्या इतिहासाबद्दल, वारकऱ्यांच्या इतिहासाबद्दल. दिंडीचा इतिहास असा आहे की जगाच्या पाठीशी बीड जिल्ह्याची स्पेसिफिक सांगा मला. बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा बी मुक्ताईची पालखी असो, गजानन महाराजाची असो, या छोट्या पालख्या असो, तर बीड जिल्ह्यातील सर्व जनता, सर्व समाजकार्य करणारे जागोजागी त्यांची जेवणाची सोय, राहण्याची सोय आणि त्यांना रेनकोटची सोय, छत्रीची सोय, चपलांची सोय, पूर्ण बीड जिल्हा एवढी सोय माझ्या माहितीस्तव कुठंच केली जात नाही. हे बीड जिल्ह्याचं एक प्रकारे वैशिष्ट्य आहे. भाविकांना ते तेवढा आदर देतात, सन्मान देतात. वारकऱ्यांना किंवा बीडकरांना या सर्वांकडून काय संदेश द्याल तुम्ही? की जात धर्माच्या मागं न पळता फक्त शेतकरी कसा जगेल, ज्याच्याकडे भरपूर आहे अशा लोकांनी शेतकरी जगविण्याचं काम करावा, एवढंच मी सर्व ज्यांच्याकडे जास्त आहे, जे समाजकार्यामध्ये आहेत, अशांनी जिथं पडेल तिथं शेतकऱ्या राजांची मदत करावा, अशीच मी या दिंडीच्या याने संदेश देतो. बीडमध्ये संत मुक्ताईंची दिंडी पोहोचली आहे आणि अत्यंत उत्साहात भाविक असोत, वारकरी मंडळी असोत, पालखीत सामील होणारे लोक असोत, सर्वच भक्तिभावानं त्यांच्याशी संलग्न होत आहेत. धन्यवाद. मी विश्वजित, लोकाशा टीव्हीकडून कॅमेरामॅन मुकुंदसोबत.